उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पक्षात भाकरी फिरवणार असल्याची चर्चा आहे। याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची देवगिरीवर महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत पक्षाची रिक्त पदं भरण्याबाबत तसंच फेरनियुक्त्या करण्याबाबत चर्चा झालेली आहे। पक्षाकडून महिला प्रदेशाध्यक्ष, युवक अध्यक्ष पद भरण्यात येणार आहे, तर विद्यार्थी अध्यक्ष आणि युवती अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात येईल। महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे, विद्यार्थी अध्यक्षपदी अशी विविध तरुण नेतृत्व येण्याची शक्यता आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये आता सुनेत्रा पवार या भाकरी फिरवणार असल्याचं कळतंय। नक्कीच खरं तर गेल्या काही दिवसांपासून जी पक्षातली रिक्त पदं आहेत आणि या रिक्त पदांवर आता नवीन चेहऱ्यांना आहे ती संधी देणार असल्याचं सांगितलं जातं। यासाठी सुनेत्रा पवार आहे ते भाकरी फिरवणार असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसापासून रुपाली चाकणकर यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप झाले आणि त्यानंतर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला। त्यांच्या जागेवर वैशाली नानवडे यांचा कुठेतरी आहे तो वर्णी लागू शकते। तर दुसरीकडे विद्यार्थी अध्यक्षपदाची देखील जागा रिक्त आहे, तर युवक अध्यक्षपदाची जागा रिक्त आहे। त्या ठिकाणी निखिल ठाकरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। या सगळ्या नियुक्त्या आहेत त्या 1 ते 2 दिवसांमध्ये आहे त्या राष्ट्रवादीमध्ये होताना पाहायला मिळणार आहेत। धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। तर सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पक्षात भाकरी फिरवणार असल्याची चर्चा आहे। याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची देवगिरीवर महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत पक्षाची रिक्त पदं भरण्याबाबत तसंच फेरनियुक्त्या करण्याबाबत चर्चा झालेली आहे। पक्षाकडून महिला प्रदेशाध्यक्ष, युवक अध्यक्ष पद भरण्यात येणार आहे, तर विद्यार्थी अध्यक्ष आणि युवती अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात येईल। महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे, विद्यार्थी अध्यक्षपदी अशी विविध तरुण नेतृत्व येण्याची शक्यता आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये आता सुनेत्रा पवार या भाकरी फिरवणार असल्याचं कळतंय। नक्कीच खरं तर गेल्या काही दिवसांपासून जी पक्षातली रिक्त पदं आहेत आणि या रिक्त पदांवर आता नवीन चेहऱ्यांना आहे ती संधी देणार असल्याचं सांगितलं जातं। यासाठी सुनेत्रा पवार आहे ते भाकरी फिरवणार असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसापासून रुपाली चाकणकर यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप झाले आणि त्यानंतर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला। त्यांच्या जागेवर वैशाली नानवडे यांचा कुठेतरी आहे तो वर्णी लागू शकते। तर दुसरीकडे विद्यार्थी अध्यक्षपदाची देखील जागा रिक्त आहे, तर युवक अध्यक्षपदाची जागा रिक्त आहे। त्या ठिकाणी निखिल ठाकरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। या सगळ्या नियुक्त्या आहेत त्या 1 ते 2 दिवसांमध्ये आहे त्या राष्ट्रवादीमध्ये होताना पाहायला मिळणार आहेत। धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। तर सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवणार आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।